ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकेतील अध्याय पहिल्यामधील अर्जुन विषाद योग आजच्या ओव्या 101 ते 125. हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरू नवार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा व प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू हा पहा. आणि कही द्रौपदी कुमार हे सकळ ही महारथी वीर मेती नेणीचे परियपार मीनले असती. आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी वीर आहेत, त्यांची मोजदाद करता येणार नाही, पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. आता मुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगीजती. आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो, ऐका. देसे एक दोनी जाई जती बोलोनी तुम्ही आधी करोनी मुख्य जे. तुम्ही आधी करून जे मुख्य वीर आहेत त्यांची नावे केवळ दिग्दर्शनार्थ आपल्या माहितीकरता सांगतो. हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपू गजा पंचाननू कर्णवीरू. प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण आहे. या एकेका जैनी मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्यू न पुरे एकलाची. या एकेकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात, फार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का. येथ विकर्ण वीरू आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा आड धरू सदा वाहे कृतांतुमणी. येथे विकर्ण वीर आहे तो पलीकडे अश्वत्थामा पहा, याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगीत असतो. सिमिंती जयो सोमदत्ती ऐसे आणि काही बहुत आहाती जयाची या बळामिती धाताही नेने. समिंती जय आणि सोमदत्ती असे आणखीही पुष्कळ आहेत, त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. जय शास्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्र जात येथो निरूढ. ते शस्त्रविद्येत तरवेज आहेत, अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत, फार काय सांगावे. जेवढी म्हणून अस्त्रे आहेत तेवढी सर्व यांच्यापासूनच प्रचारात आली आहेत. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापूवंगी परिसर्व प्राणे मजलागी आराईले असती. हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत, यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत. पतिवृत्तेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. ज्याप्रमाणे पतिवृत्तीचे मन पती वाचून इतराला स्पर्श करत नाही, त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. अमुसी या काजाचे निपाडे देखती आपुले जीवित थोखडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते, असे हे निसिम्म व उत्तम स्वामी भक्त आहेत. झुंजती कुळपणी जाणती कळे कीर्तिसी जीती हे बहु असो क्षात्रनीती येथो निया. हे युद्धकुशल असून युद्ध कौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत, फार काय सांगावे. क्षात्रधर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे. ऐसे सर्वा परिपुरते वीरदळी आमुते आत काय गणू याते अपार हे. याप्रमाणे सर्व अंगांनी परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत, आता यांची काय गणती करू, हे अपार आहेत. वरी क्षत्रिया माझे श्रेष्ठू जो जग जेठी जगी सुभटू तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पे. आणखी क्षत्रियामध्ये श्रेष्ठ व या जगात नानावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. आता याचे निबळे ग बसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थैकुले लोकत्रय. आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले आहेत. याच्या पुढे त्रिभुवनी पदार्थ आहे. आधीच समुद्र पाही तेथ दुवापाड पण कवना नाही मग वडवा नळू जैसे याही विरजा जैसा. आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही, तशात ज्याप्रमाणे वडवानल साह्यकारी व्हावा ना तरी प्रळयवन्नी महावातू या दोघा जैसा साधांतू
तैसा हा गंगासूतू सेनापती. किंवा प्रलय काळचा अग्नी व प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाफ व्हावा त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे. आता येणेसी कवन भिडे हे पांडव सैन्य कीरथोकडे परीवर चिलेनी पाडे दिसत असे. आता या सैन्याबरोबर कोण झगडेल? वर सांगितलेल्या आमच्या या सैन्याच्या मानाने हे पांडवाचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे. वरी भीमसेनू बैथू तुझा हलासे सेनानाथू ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेने. आणि त्यात भीमसेन अगोदरच आडदांड आणि तो त्यांच्या सैन्याचा अधिपती झाला आहे, मग काय असे बोलून त्याने ती गोष्ट सोडून दिली. मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकांते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा. मग दुर्योधन सर्व सेनापतींना असे म्हणाला की आपापले सैन्य समुदाय सज्ज करा. जया जिया अक्षहोणी तैने तिया आरणी वर्गन कवन कवणी महारथिया. ज्यांच्या ज्या अक्षहोणी आल्या असतील त्यांनी त्या अक्षहोणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे द्यायच्या आहेत त्या द्याव्या. तैने तियावरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणा ते मने पाहिजे तुम्ही सकळ. त्या महारथ्याने त्या अक्षहोणीला आपल्या हुकुमतीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला तुम्ही सर्वांवर देखरेख ठेवावी. हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू वाघवा साचू आमचा. या भीष्माचेच फक्त संरक्षण करावे, यांना माझ्याप्रमाणेच मानावे. यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे. आमच्या सेनेचे मदार यांच्यावरच आहे. या राजयाची बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू. राजांच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला, मग त्याने सिंहासारखी गर्जना केली.